त्यामुळे यावेळचा प्रचार झाला तो सगळीकडे सगळ्या पक्षांनी केला. फक्त एकच होतं की कोणाची युती कुठे आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनाही माहीत नव्हतं अनेक शेवटपर्यंत, की आपण कोणाशी लढतोय, कुठे काय करतोय. मराठी, मुंबई, महाराष्ट्र हा विषय वेगळा, तो आहेच, तो नाही असं नाहीये. पण मुळामध्ये या नेत्यांचं जे अस्तित्व आहे ते नेत्यांची मुलं, नेते त्यांच्या अस्तित्वाकरता लढाई मुख्यत्व दिसली मला. ती यांना जनसेवेची इतकी का आस लागली आहे, काय कारण आहे, एवढं काय त्यांना की आम्हीच जनसेवा करून बाकी कोणी करणार नाही. महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये लढत आहे. हो, लढत आहे, अर्थातच आहे लढत. विशेषतः परवाची सभा जी झाली त्याच्यानंतर ती लढत अधिक थोडी तीव्र झाली. आता हे पैसे विसे घेतात ना, माझं मत आहे की तुम्ही घेणारे आहेत म्हणून देणार देतात ना, तुम्ही घेऊ नका ना. तुम्हाला कोणी जबरदस्ती आणून देत नाहीये. मतदारांची पण तेवढीच चूक आहे ना, नाही असं नाहीये. मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांचा प्रचार आता थंडावलेला आहे. मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं आहे. सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे. नंतर अर्थातच निकालाची देखील सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि एकूणातच या प्रचारामध्ये नेमकं कसं वातावरण राहिलं, कुठल्या पक्षांनी काय मुद्दे मांडले, आरोप प्रत्यारोप तर झालेले आपण बघितले, पण एकूणातच वातावरण निर्मिती कशी काय झालेली या संदर्भात सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आज ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. आपल्यासोबत आहेत उदय तानपाठक सर, जे आहेत पुण्यनगरीचे राजकीय संपादक. जवळपास 4 दशकाहून मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे पत्रकारिता रिपोर्टिंगचा. आपण सरांना विचारूया. तर स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. सगळ्यात सुरुवातीला जसं मी म्हटलं की आता प्रचार तोफा तर थंडावलेल्या आहेत. सगळ्यांनाच आता काही तासावर आलेल्या मतदानाची आणि नंतरच्या निकालाची देखील प्रतीक्षा आहे. आताचं वातावरण बघून मी फक्त मुंबई नाही म्हणत, राज्यभरातलं महायुती असेल किंवा आघाडी असेल, बाकीचे पक्ष असतील, तुम्हाला कसं वातावरण बघायला मिळालं प्रचारामध्ये? तोफा शब्द वापरलास म्हणून सांगतो, ते तोफापेक्षा तोफांड जास्त होतं. हल्लीच्या एकूण प्रचार पाहता महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ज्या पद्धतीने प्रचार झाला, ज्या पद्धतीने एकमेकांवर अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये टीका झाली, तर ते अर्थात आपण दरवेळी म्हणतो की मागच्या वेळी असं नव्हतं, पण मागच्या वेळी पण असं होतं आणि आताही तेच आहे. फक्त मागच्या वेळचं बरं असं म्हणायची वेळ दरवेळी येत असते. त्यामुळे यावेळचा प्रचार झाला तो सगळीकडे सगळ्या पक्षांनी केला. फक्त एकच होतं की कोणाची युती कुठे आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनाही माहीत नव्हतं अनेक शेवटपर्यंत, की आपण कोणाशी लढतोय, कुठे काय करतोय. हे या वेळेचं वैशिष्ट्य हेच आहे की कुठे विरोधात, कुठे एकत्र, कुठे आणखीन बाजूबाजूनी, कुठे आणखीन वेगळ्याच ठिकाणी, अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं ते. त्यामुळे मुंबईमध्ये टीका करायची आणि डोंबिवली जाऊन आणखीन गोडवे गायचे किंवा उलटं करायचं, किंवा पुण्यात जाऊन एकमेकांवर प्रचंड टीका करायची आणि संभाजीनगर जाऊन आणखीन एकमेकांबरोबर राहायचं, अशा प्रकारचं एक विचित्र असं एक वातावरण सगळं होतं. आणि त्याप्रमाणे झालं सगळं. आता ते इथं तोफांड थांबलेलं आहे. आता थोड्याच दिवस, काही तास राहिलेत, फक्त काही तासामध्ये हा निकाल त्यातून काय बाहेर येईल हा दिसतंय मला एकूण. एकूणातच सर आपण जर बघितलं, जसं तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी वेगवेगळी कॉम्बिनेशन समीकरणं जी आहेत ती पाहायला मिळालेली होती, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी अर्थातच महायुतीचे पक्ष वेगळे लढत होते, मग एकत्र होते. तर काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे इकडे जे एकत्र आहेत ते तिकडे असतीलच असं नाही. तर हे सगळं जर आपण विचार केला तर मला सांगा, तुम्हाला काय दिसलं एकूणात चित्र? म्हणजे मुंबईचा सेंट्रिक विचार केला तर आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र. तर तिकडे अजित पवार वेगळे लढतायत, वेरॅज तिकडे पुण्यामध्ये जे अजित पवार सत्तेमध्ये आहेत महायुती म्हणजे राज्य सरकारच्या, ते खूप अग्रेसिव्हली प्रचार करतायत, टीका करतायत भाजपवर. तर या सगळ्या प्रचाराच्याकडे तुम्ही कसं पाहता? या प्रचाराच्याकडे मी असं पाहतो की हे पूर्ण अस्तित्वाची लढाई आहे, सगळ्यांच्या व्यक्तिगत अस्तित्वाची म्हणतो तुम्ही. बाकी हा मराठी, मुंबई, महाराष्ट्र हा विषय वेगळा, तो आहेच, तो नाही असं नाहीये. पण मुळामध्ये या नेत्यांचं जे अस्तित्व आहे ते नेत्यांची मुलं, नेते त्यांच्या अस्तित्वाकरता लढाई मुख्यत्व दिसली मला ती. आणि त्या दृष्टीने सगळे लढत होते. आपापले वारसदार, आपापले नेते यांच्यापुरती हे लढाई सगळी होती. कारण तुम्ही नगरसेवक जे उमेदवार म्हणून जे होते, एक घरात 3 उमेदवार होता. इथे बघा, नार्वेकरांच्या घरात 3 जण, नवाब मलिकच्या घरात 3 जण, असे अनेक ठिकाणी आहेत. यांना जनसेवेची इतकी का आस लागली आहे, काय कारण आहे, एवढं काय त्यांना की आम्हीच जनसेवा करून बाकी कोणी करणार नाही, इतकं काय झालंय? त्याचं उत्तर आता जनतेने शोधायचं किंवा द्यायचं. याच्यामध्ये म्हणजे आपण ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस आणि याच्याबद्दल तर बोलूच, पण एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे नेते असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे नेते असतील, खूप त्यांनी आधीपासून प्रचार सुरू केला, सभा मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतल्या. तर वातावरण निर्मिती त्यांनी आधी केली होती असं म्हणता येईल आपल्याला. हे बघा, भारतीय जनता पक्ष हा पक्ष असा आहे ना की तो 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो. ते कुठलीही निवडणूक हे कधी ते
लाईटली घेत नाहीत. ती प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात आणि त्या पद्धतीने लढतात. ते नगर परिषदेला पण त्यांनी खूप सभा घेतली. पूर्णपणे नगर परिषद, आता ग्रामपंचायत तिथे पण त्यांनी तेच केलं. नगरपालिका असतील, आता पुढे जिल्हा परिषद आहेत, तिथे महायुती असेल की नाही हा अजून ठरलेला नाहीये. पण भाजप मात्र निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतं आणि तो गुण आता बहुतेक यांना लागलेला आहे एकनाथ शिंदेना, कारण त्यांनी बऱ्यापैकी गांभीर्याने ही निवडणूक घेतली. मुख्यमंत्री फडणवीस प्रचंड फिरले, राज्यभर फिरले ते, आणि त्यांच्यावर टीका पण झाली त्याच्याकरता विरोधकांकडून त्यांच्या, की अनेक मुलाखती देखील झाल्या. हां मुलाखती झाल्या. हे यावेळचं नवीन तंत्र थोडंसं त्यांचं होतं की मुलाखती द्यायच्या, जाहीर मुलाखती. त्यावर त्यांचं म्हणणं असं की त्याचा परिणाम खूप होतो, म्हणजे जाहीर सभेपेक्षा हे जास्त त्याचे सेलिब्रिटी एलिमेंट सेलिब्रिटी एलिमेंट, एक सेलिब्रिटी एक पत्रकार असं करून त्यांनी ते केलेलं आहे आणि त्याचा परिणाम त्यांना चांगला दिसला. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या मुलाखती होतील असं दिसतंय. आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की नेत्यांनी यावेळी मुलाखती दिल्या ना, आता मुख्यमंत्र्यांनी दिली ती ह्याच्यामध्ये जाऊन मेट्रो मुलाखत दिली, किंवा एकनाथ शिंदेनी कोस्टल रोडला जाऊन, तर आपली आपली केलेली कामं जी आहेत तिकडे जाऊन लोकांना दाखवायचं, हा एक वेगळा ट्रेंड आता त्यांनी सेट केलेला आहे. पण आतमध्ये काही मातब्बर नेत्यांमध्येच थोडंसं आपल्याला काय म्हणूया आपण युद्ध बघायला मिळालं, थोडीशी लढाई बघायला मिळाली. म्हणजे मी उल्लेख करीन प्रामुख्याने तो म्हणजे प्रताप सरनाईक आणि तिकडे मेहता भाजपचे, आणि इकडे नवी मुंबईचा विचार केला तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे. तर या सगळ्याचा किती परिणाम या मतदानावर किंवा एकूणातच या निवडणुकीवर होऊ शकतो? कारण आधी तुम्ही युतीमध्ये आहात आणि नंतर अशा पद्धतीने एकमेकांवर टीका होते. हे बघा, तुम्हाला स्टेजवर सगळे नेते आपल्या हातात हात घालून उभे आहेत असे दिसले, पण खाली पायात पाय घातलेले आहेत हे कोणाला दिसलेलं नाहीये. ते बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. जे मीरा भाईंदरला झालं असेल ते इकडे नवी मुंबईत झालेलं आहे. आणि याचं बघा, नवी मुंबईतलं चित्र थोडंसं वेगळं आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला संघर्ष हा काही आजचा नाही, तो जुना संघर्ष आहे. त्याला वेगळी किनार आहे त्याला, आणि त्यामुळे गणेश नाईक कोणाचं ऐकणार नाहीत की, आणि त्यांचं दोघांचं चालत राहणार तिकडे. ते नवी मुंबईमध्ये किंवा तिकडे मीरा भाईंदरला नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यामधला जो वाद आहे तो या विधानसभेवरून शेवटी आहे सगळा तो, तर तिथेही ते ऐकणार नाहीत. असं अनेक ठिकाणी आहे की ते तू मारल्यावर कर मी रडल्यावर कर, अशा पण गोष्टी आहेत. आता पुण्यात काय मला सांगा, पुण्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते की नाही? तिथे ते एकत्र आहेत. मुंबईत म्हटलं की विरोध राहणार, असं बऱ्याच ठिकाणी घडत गेलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रचाराचा जो काही हे होता तो सेटिंग असं म्हणतात आपल्याला, ते सेटिंगच होतं सगळं ते. आणि आता जसं आपण म्हणतोय की ह्याचं सगळ्याचं काय म्हणजे आपण चाव्या ज्या आहेत त्या मतदाराच्या हाती आहेत. शेवटी चाव्या मतदाराकडे अर्थातच आहेत. ते जे काही करतील ते महत्वाचं असेल. हे काय की एवढी पैशाचा प्रचंड पाऊस पडला, हा आपण पाहिला सगळ्यांनी. अनेक ठिकाणी व्हिडिओ येतात, पकडले गेल्याचे व्हिडिओ येतात. जे पकडले गेले, सापडले ते दोषी, ते सापडले नाही त्यांचं काय करणार तुम्ही? अशा अनेक ठिकाणी आहेत ना. ते पैसे वाटले गेले तर हे तर आहेच, पण ते फक्त यांच्याकडून सत्ताधारी पक्ष जास्त वाटतो आणि विरोधी कमी वाटतात आणि त्यांच्याकडे पैसे नसतात. आणखीन एक गोष्ट याला एक मला दिसते, यावेळी अदानींच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रान उठवलं गेलं. मी येणार होतो त्याकडे सर. म्हणजे आपण जर आता ठाकरे बंधूंच्या सभेकडे वळलो, एक तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की महायुतीच्या किंवा या मोठ्या नेत्यांच्या तुलनेत त्यांचा प्रचार थोडा उशिराने सुरू झाला असं आपल्याला वाटतं. आपलं निरीक्षण काय? मुळात ते एकत्र आले हेच उशिरा आले असून, जर एकत्रच तुम्हाला यायचं होतं तर त्यांनी वेळ का लावला? 2009ला ते किंवा नंतर आणखीन त्याच्या आधी 19ला आले असतील किंवा कधी, ते एकत्र यायला आधीच हवं होते. तर ते उशिरा आले, हा त्यातला एक भाग आहे. आणि उशिरा येऊन ते प्रचारही उशिरा सुरू केला. प्रचार उशिरा सुरू केला म्हणजे काय केलं त्यांनी? तर एक तर मुळात ते कुठे बाहेर, मुंबईच्या बाहेर फारसे गेले नाहीत. 2 ठिकाणी सभा घेतल्या त्यांनी. संभाजीनगरला मला वाटतं एक उद्धव ठाकरेंनी घेतली, एक नाशिकला घेतली, आणि पुण्यात एक मला वाटतं राज ठाकरेंची झाली सभा. पण त्यांचा भर हा जास्त होता तो शाखांवरच्या भेटी. याचं कारण केडर उद्ध्वस्त झालेलं आहे. कारण असं आहे की केडर सगळं जे आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे, आणि नेते म्हणा किंवा हे जे त्यांच्याकडे आहेत ते केडर जे ते परत बांधण्याकरता यांनी शाखांच्या भेटी केल्या. त्याचं त्यांना कितपत यश आलं असेल ते आपण बघावं लागेल. ते आता ते आपलं कळेलच काही वेळामध्ये. ते आत्ताच्या घडीला जेव्हा प्रचार संपलेला आहे तेव्हा काय म्हणजे आपण फाईट दिसते तुम्हाला इकडे, एकूणात लढत दिसते? लढत मला युती आणि महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये लढत आहे. हो, लढत आहे, अर्थातच आहे लढत. विशेषतः परवाची सभा जी झाली त्याच्यानंतर ती लढत अधिक थोडी तीव्र झाली असं माझं मत आहे. की त्या सभेत जे काही मुद्दे मांडले गेले ते जरा बऱ्यापैकी पोहोचले असतील लोकांपर्यंत, ते आणखीन वरती येतील. अजून 2 फॅक्टर या निवडणुकीतले, म्हणजे आपण महायुती आणि ठाकरे बंधूंबद्दल बोलतोच आहे, पण काँग्रेस जी वंचित बरोबर गेली होती आणि अजित पवारांचा पक्ष जो मुंबईमध्ये कमी जागा लढतोय पण लढतोय आणि स्वतंत्र लढतोय, तर याचा कसा परिणाम खास करून मुंबईचा जर आपण विचार केला तर होऊ शकतो?
अजित पवारांच्या पक्षाचं मुंबईत फारसं काही हे नाही आहे. जे काय आहे ते नवाब मलिक त्यांचं व्यक्तिगत आहे. पक्ष म्हणून त्यांचं कधीच नव्हतं. पवारांच्या पक्षाचं पण नव्हतं आणि अजित पवारांचं पण नव्हतं. त्यांचे एक मर्यादित प्रमाणात नगरसेवक त्यांचे यायचे, 15-20 जे काय 18 जे असायचे ते यायचे, 9 असतील 10 असतील. आता नवाब मलिकांनी जी धुरा घेतलेली आहे तर त्यांच्या घरातले 3 उमेदवार आहेत. मला वाटतं 3 आहेत ना त्यांच्या घरातले 3 आहेत. तर ते निवडून आणण्याची ती जबाबदारी ते घेतीलच, त्यांच्या पद्धतीने करतील ते. बाकीच्या ठिकाणचं त्यांची राखी जाधव त्यांच्या ज्या शरद पवारांच्या पक्षाच्या मला वाटतं त्या त्यांनी पक्ष सोडलेला आहे. तर त्यांच्या पक्षाचं केडर तसं उद्ध्वस्त झालेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळे तिथे प्रॉब्लेम हा आहे की या विरोधी पक्षांकडे जे लोक होते ते सगळे इकडे आलेले आहेत. तर त्यांच्याकडे नेते उरलेले नाही आहेत. हा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. आणि कार्यकर्ते आहेत की नाही हे ठरायचं आहे अजून. काँग्रेसच्या बाबतीत काय तुमचं अनालिसिस? काँग्रेसचा एक वोटर आहे मुस्लिम वोटर, जो त्यांचा बेस त्यांचा अनेक वर्षांपासून त्यांचा एक मुस्लिम आणि दलित आमचे आहेत असं त्यांचा दावा असतो नेहमी. आता या मतदारावर शिवसेनेने पण एक दावा केलेला आता नकळतपणे. मी त्यांच्याबरोबर जाऊन शिवसेना त्यांच्याबरोबर जेव्हा गेली तेव्हा इथल्या मुस्लिम मतदाराला एक पर्याय मिळाला काँग्रेसला. आणि तो त्याचा परिणाम त्यांना चांगला परिणाम त्यांना मिळाला असेल, तो वाईट परिणाम त्यांना भोगावा लागेल. आता म्हणजे असं दिसतंय काय त्यांना भोगावं लागेल, चांगलं का वाईट, जी प्रतिमा झालेली त्यांच्याची. हा काळ ठरवेल त्याच्या. आता उद्या परवा आपल्याला कळेलच काय ते. समप करताना तुम्ही काय सांगाल? 29 महापालिकांमधलं चित्र आणि मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मतदारांनी आपली सत्सविवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे. हे बघा, कुठलीही निवडणूक आहे ना, ही जशी जशी खाली येते ना ती जास्त अवघड होते. लोकसभेची निवडणूक त्या मानाने सोपी असते कारण तो पक्ष म्हणून लढतात. पण माझ्या गल्लीत मला रोज दिसणारा माणूस हा जर निवडणुकीला उभा असेल तर मी हा विचार करतो की हा माझ्या कामाचा आहे का नाही. त्यामुळे त्याला ती जास्त अवघड असते निवडणूक जिंकणं. त्यामुळे त्या पद्धतीने लोकांनी विचार करायला हवा की आपल्या भागामध्ये आपली जबाबदारी आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो की आता हे पैसे घेतात ना, माझं मत आहे की तुम्ही घेणारे आहेत म्हणून देणार देतात ना, तुम्ही घेऊ नका ना. तुम्हाला कोणी जबरदस्ती आणून देत नाहीये. मतदारांची पण तेवढीच चूक आहे ना, नाही असं नाहीये. तुम्ही घेणारे आहेत तर म्हणून देणार देतात. घेणाऱ्याने सांगितलं आम्ही घेणार नाही तर देणार नाहीत तुम्हाला. तर लोकांनी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवावी. विशेषतः जिथे प्रभाग पद्धत आहे ते समजून घ्या की कशा प्रकारे मत द्यायचं आहे. कारण तिथे अनेक ठिकाणी तुम्ही एक मत दिलं तर ते तुमचं बाद होणार आहे. तुम्हाला 4 देणं बंधनकारक आहे. तर ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे, मग मतदान दिलं पाहिजे. आणि आपलं मतदान हे आपलं कर्तव्य आहे हे समजून बाहेर पडा. धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा जसं सरांनी सांगितलं की आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने मतदान केलं पाहिजे. कॅमेरा पर्सन कृष्णासह अश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.